नमस्कार, मी दुर्गेश सोनार. मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारनं केली खरी, पण त्याचा अतिरिक्त बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. सुमारे 25,000 कोटी रुपयांचा भार राज्य सरकारवरती पडणार आहे. त्यामुळे स्वाभाविकच सगळ्या विकास योजनांच्या, सरकारी योजनांच्या खर्चाला कात्री लागणार आहे. इतकंच नाही तर 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी देखील लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे. राज्यात 1,36,42,000 खातेधारक शेतकरी आहेत. त्यापैकी सुमारे 90 लाख कर्जदार शेतकरी आहेत. त्यातले सुमारे 34 लाख शेतकरी हे थकबाकीदार आहेत. राज्यातल्या शेतकऱ्यांवरती एकंदरीत 1,35,000 कोटींचं कर्ज आहे. या सगळ्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करायचा झाला तर कर्जमाफीची ही रक्कम राज्याच्या उत्पन्नापेक्षा अधिक होणार आहे. आणि त्यामुळेच कर्जमाफीची घोषणा तर सरकारनं केलेली आहे, पण त्याची अंमलबजावणी नेमकी कधी आणि कशी होणार हा खरा सवाल आहे. ज्या शेतकऱ्यांची उपजीविका फक्त आणि फक्त शेतीवरतीच अवलंबून आहे, अशाच शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं धोरण सरकारचं आहे. इतकंच नाही तर मी फक्त शेतकरीच आहे, माझ्या घरात कोणीही सरकारी नोकरी करत नाही असं प्रतिज्ञापत्रच शेतकऱ्यांना लिहून द्यायला लागणार आहे. राज्यात ही सगळी घडामोड सुरू असतानाच तिकडे केंद्र सरकारनं मात्र या मुद्द्यावरून हात झटकलेले आहेत. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेणाऱ्या राज्यांनीच त्याबाबतची आर्थिक जबाबदारी घ्यावी. त्यासाठी केंद्र सरकार निधी देणार नाही असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारसमोर दिवाळखोरीचं संकट उभं ठाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सगळे मुद्दे लक्षात घेता शेतकऱ्यांची कर्जमाफी वाटते तितकी खरंच सोपी आहे का? कर्जमाफीची अंमलबजावणी नेमकी कशी होणार? नेमके निकष काय असणार? खरे गरजू शेतकरी म्हणजे नेमके कोण? हे आणि असे अनेक मुद्दे या निमित्तानं समोर आलेले आहेत. आणि याच मुद्द्यांच्या अनुषंगानं आपण करणार आहोत त्याची चर्चा, ज्याचा विषय आहे कर्जमाफीची अंमलबजावणी कधी, कशी. आणि या मुद्द्यावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे आहेत. गणेश हाके भाजपचे प्रवक्ते फोनवरून या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. डॉक्टर हेमलता पाटील काँग्रेसच्या प्रवक्त्या नाशिकमधून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. जे.एफ. पाटील कृषी अर्थतज्ञ कोल्हापूरमधून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. आणि महिला शेतकरी असलेल्या सुजाता गाठ या सुद्धा कोल्हापूरमधूनच या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. या सगळ्या चर्चेची सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा मला सुजाता गाठ यांच्याकडेच जायचं, कारण महिला शेतकरी त्या आहेत. सुजाता गाठ, मला सांगा, राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा तर केलेली आहे, पण ती कर्जमाफी नेमकी कशी असणार आहे, ती कधी होणार आहे, नेमकी ती कुणाला मिळणार आहे, याबाबतची स्पष्टता अजून तरी नाही. तुम्ही कसं पाहता या सगळ्या निर्णयाकडे? नमस्ते. पहिल्यांदा कौतुकास्पद ही गोष्ट आहे की आपल्याला शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते त्या प्रश्नाला थोड्या तर का अंशानं तर का होईना यांनी सुरुवात केलेली आहे. वाचा जो फोडला होता त्याच्यासाठी सुरुवात तरी झालेली आहे. मग आपण कुठलीही गोष्ट ज्यावेळेला सुरुवात करणार आहोत त्यावेळेला सगळ्या अनुषंगानं चर्चा होऊन जो गरजू शेतकरी आहे त्याच्यापर्यंत ही मदत पोहोचणं तेवढंच सत्य आहे. पण अशी गरज परत निर्माणच होऊ नये याच्यासाठी सुद्धा ठोस उपाययोजना करण्याची खूप गरज आहे. मुळात कसं आहे की आता जे निकष सांगतायत ह्याच्यामधून असं वाटायला लागलंय की याच्यातनं प्रॉपर किती लोकांना खरंच मदत मिळणार आहे. कारण खूपसे लोक असे आहेत की आता इन्कम टॅक्स भरणारा शेतकरी तो याच्यापासून वंचित राहतोय किंवा रेग्युलर कर्ज भरणारा याच्यापासून वंचित राहतोय का? मग जो काहीतरी उठाठेव करून समजा आपल्याकडे शेतकरी जो आहे तो स्वतःचं गुडविल जपणारा आहे आणि ज्या वेळेला त्याला कर्ज परत पाहिजे असतं, रिन्युएशन असतं आणि कर्जाशिवाय तो शेती चांगल्या पद्धतीनं करू नाही शकत, त्याला कर्ज मिळावं म्हणून तो अदर बँकांमध्ये त्याचं सोनं गहाण ठेवतो आणि कर्जांची परतफेड करतोय. मग तो रेग्युलर कर्ज भरतोय म्हणून मग त्याची चूक झाली का की तो इतर ठिकाणची व्यवस्था करून आपलं कर्ज भागवतोय? तर या सगळ्या गोष्टींची चर्चा व्हायला पाहिजे. एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला जर शिकवायचं असेल समजा आणि म्हणून त्यानं जर त्याची फाईल स्ट्रॉंग करण्यासाठी अदर इन्कम दाखवून जर त्याला इन्कम टॅक्स थोड्याफार प्रमाणात भरत असेल, कारण त्याला त्याच्या मुलाला हायर एज्युकेशन द्यायचं असेल, त्याला एज्युकेशन लोन काढायचं असेल, त्यावेळेला बँका तुम्ही सांगता त्या निकषानुसार नाही देत, त्यावेळेला त्याला त्याची फाईल स्ट्रॉंग करण्यासाठी जर तो इन्कम टॅक्स भरत असेल आणि तर मग त्या शेतकऱ्यांना या सगळ्या ह्याच्यापासून वंचित राहायचं का? म्हणजे हे खूप मुद्दे आहेत की या प्रत्येक गोष्टींवर सरकारनं विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे. पण निर्णय घेत असताना एवढी जी संघर्ष केला त्या संघर्षाला कुठेतरी फलित यावं आणि त्या प्रत्येकांपर्यंत हे पोहोचलं जावं आणि खरोखरच गरजू जो आहे ना
त्याच्यापर्यंतच मदत पोहोचावी, कारण या माध्यमातून आपण जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा म्हणजे सरकारचा प्रयत्न राहील. अगदी सुजाता घाट, तुम्ही फार फार महत्वाचा मुद्दा मांडता आहात की शेतकऱ्यांना हे जे कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतलेला आहे हा अत्यंत महत्वाचा निर्णय तर नक्कीच आहे, पण हे करत असताना काही काळजी मात्र नक्कीच सरकारनं घ्यायला पाहिजे, ज्याचा उल्लेख खरं म्हणजे सुजाता घाट करत होत्या. तो फार महत्वाचा उल्लेख आहे की इन्कम टॅक्स भरणारा समजा एखादा शेतकरी असेल तर त्याला या कर्जमाफीचा जो काही लाभ आहे तो मिळणार आहे किंवा नाही याबाबतची स्पष्टता मात्र कुठे नाहीये. जयप पाटील, मला सांगा, आता हा जो निर्णय सरकारनं घेतलेला आहे कर्जमाफीचा तो नेमका कसा अंमलामध्ये येऊ शकतो, कारण त्यामध्ये बरेचसे असे मुद्दे आहेत की जे अजूनही स्पष्ट नाही आहेत, कसं पाहता? आतापर्यंतची जी माहिती हाती आली आहे ती लक्षात घेतली तर एका बाजूला कर्जमाफी केली अशी घोषणा करून श्रेयवादाचं हलिक पदरात पाडून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला अ ब क ड ई अशा अनेक अटी घालून कर्जमाफीचा लाभ होणाऱ्यांची संख्या जितकी कमी करता येईल तितकी कमी करण्याचा उद्योग या गेल्या 2 दिवसात सुरू झाला आहे. या सगळ्या प्रक्रियेत जे वाईट घडते ते असं आहे की कर्जमाफीच्या नावाखाली सरकार समाजामध्ये वेगवेगळ्या गटांच्या तणाव निर्माण करते का? शेतकऱ्यांनी इन्कम टॅक्स भरला म्हणजे त्यानं गैर केलं का? त्याच्या घरात एखादा दुसरा नोकरदार असेल त्यानं वेगळे श्रम करून जर उत्पन्न मिळवलं असेल तर त्याला आणि शेतीच्या उत्पन्नाचा समावेश करायचा का? अशा अनेक वादाचे प्रश्न यामध्ये निर्माण होतील आणि म्हणून माझ्यासारख्याला असं वाटतं की कर्जमाफीचा सर्व गटांच्या पलीकडे जाऊन सर्वांना समावेश करून घेईल असा ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया मांडण्याची गरज होती. त्या दृष्टीनं सरकारनं पाऊल उचललेलं आहे असं दुर्दैवानं वाटत नाही. अगदी जयप पाटील, फार महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित करतात. हेमलता पाटील, मला सांगा, आता सरकारनं तर निर्णय घेतलेला आहे राज्यामधल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा. हा सगळा निर्णय एका बाजूने दिलासा देणारा निर्णय जरी असला तरी त्याच्यामध्ये जे काही लूप होल्स आहेत किंवा ज्या बाबींची खरं म्हणजे स्पष्टता व्हायला पाहिजे ती अजूनही त्या पातळीवरती होताना दिसत नाहीये. हे एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत असताना तो जो अतिरिक्त बोजा राज्याच्या तिजोरीवरती पडणार आहे त्याची तजवीज सरकार नेमकी कशी करणार आहे याच्यावरती मात्र अजूनही कोणी बोलताना दिसत नाही. कसं पाहता हेमलता पाटील? कर्जमुक्तीची वाट जी आहे ती खरंच बिकट दिसतेय आणि मला असं वाटत नाही की याच्यातून सरकारला त्या पद्धतीने हा प्रश्नाची सोडवणूक करता येईल. आपण बघितलं की हा जो प्रश्न आहे की गेल्या 2 वर्षापासून हा प्रश्न ऐरणीवर आहे. महाराष्ट्रामध्ये 9,500 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर आणि सतत विरोधकांपासून समविचारी पक्षांची त्यांच्यावर जे सत्तेत होतात त्या सगळ्या पक्षांची मागणी असताना सुद्धा सरकार कुठेही या प्रश्नावरती सिरियस नव्हतं. आणि आज अशी परिस्थिती आली की आता पावसाळा समाधानकारक आहे असं सांगितलं जाते हवामान खात्याने. पावसाळा वेळेवरती सुरू झालेला आहे, खरीपाची लगबग सुरू झालेली आहे आणि आता सरकारकडे कुठलाही आराखडा नाहीये. म्हणजे कोणाला कर्जमाफी द्यायची, बँकांना कसं आदेशित करायचं, रिझर्व्ह बँकेकडून एक ओळीचा सुद्धा काही आदेश बँकांना दिलेला नाहीये. नोटबंदीनंतर ह्या जिल्हा बँका ह्या पूर्ण जिल्हा बँकांना टाळं लागलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कर्जमुक्तीची घोषणा करून त्याचा शेतकऱ्यांना नक्की कसा रिलीफ मिळणार याचा कुठलाही आराखडा आता डोळ्यासमोर येत नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की ही फक्त ह्या शेतकऱ्यांच्या आंदोलनापासून किंवा संपाच्या भूमिकेपासून पळवाट काढण्यासाठी घेतलेली भूमिका आहे आणि सरकारकडून या खरीपामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं तरी आता चित्र दिसत नाही. हेमलता पाटील, फार महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित करताय की कुठेतरी शेतकरी आंदोलन सध्या जे सुरू झालेलं होतं त्यातून पळवाट काढण्यासाठी म्हणून सरकारनं कुठेतरी घाई गडबडीमध्ये हा निर्णय घेतला असावा, पण त्याचा जो काही आराखडा आहे त्याचा ऍक्शन प्लॅन नेमका जो आहे तो अजूनही कागदावरती दिसत नाही. अजूनही सरकारने अध्यादेश काढलेला नाही. कालच्या आपल्या याच चर्चेमध्ये भाजपचे प्रवक्ते सुहास फरांदे म्हणाले होते की 2 दिवसामध्ये अध्यादेश निघेल. आज 2 दिवस पूर्ण होत आहेत. आजच्या दिवसामध्ये जर अध्यादेश निघाला तर ठीक आहे, पण नंतर समजा अध्यादेश निघालाच नाही तर बँका कर्ज देणार नाहीत, कारण बँकांना जोपर्यंत तो अध्यादेशाचा कागद पोहोचत नाही, आदेश पोहोचत नाही, तोपर्यंत बँका काही नवीन कर्ज देणार नाही. दुसरा एक मुद्दा असा आहे की 30 जून 2016 पर्यंत ज्यांचं कर्ज थकीत आहे अशाच थकबाकीदार शेतकऱ्यांना कदाचित त्याचा लाभ मिळू शकतो, पण त्याच्यानंतर घेतलेल्या कर्जाचं काय त्याचं मात्र अजून क्लॅरिटी कुठे दिसत नाही. जयप पाटील, कसं पाहतात
काल आणखीन एक गोष्ट आपण जी नोटीस केली असेल सगळ्यांनी की सुधीर मुनगंटीवार आपले अर्थमंत्री जे आहेत त्यांनी आपल्या चॅनल म्हणजे सामला दिलेल्या मुलाखतीमध्ये असं म्हटलेलं आहे की 7वा वेतन आयोग खरं म्हणजे लागू करणं हे आमच्यावरती बंधनकारक आहे, पण ते जेव्हा आम्ही लागू करू तेव्हा त्याच्यावरती जो बोजा पडणार आहे राज्याच्या तिजोरीवरती त्या वेतन आयोगाचा त्यावेळेला कोणी आक्षेप नाही घेणार, पण कर्जमाफीचा निर्णय आम्ही जेव्हा घेतोय तेव्हा राज्याच्या तिजोरीवरती अतिरिक्त भार पडेल, मग त्याचं तुम्ही कसं करणार असे आक्षेप घेतले जातात. कसं पाहता जय पाटील? माझ्या माहितीप्रमाणे असा आक्षेप घेतलेला नाहीये. ऑन द कॉन्ट्ररी सरकारनं लवकरात लवकर कर्जमाफी करावी, शेतकऱ्याला त्याची गरज आहे आणि घात चुकल्यानंतर हा निर्णय घेण्यात काहीच अर्थ नाहीये. तुम्ही म्हटला तसा अध्यादेश आजच्या आज यायला पाहिजे, बँकांना आदेश केले पाहिजे आणि शेतकऱ्यांना काम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली खतं असतील, बियाणं असतील, औषध पाणी असेल, वीज असेल, या आणि कामगारांचा खर्च, ह्या सगळ्यासाठी जे पीक कर्ज लागतं ते आज उद्या 2-4 दिवसात जर मिळालं नाही तर सगळंच विस्कटण्याची शक्यता आहे. आणि 7व्या वेतन आयोगाचं भूत उभा करून समाजामध्ये दुभंगणं हे काही मला योग्य वाटत नाही. आणि सरकारनं एखाद्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी अगदी राष्ट्रीय उत्पन्न इतकं कर्ज जरी घ्यावं लागलं आणि ते समर्थनीय असलं तर घेतलंच पाहिजे अशी माझ्यासारख्याची भूमिका आहे. ठीक आहे, जय पाटील तुमचा मुद्दा पोहोचला. सुजाता घाट तुम्ही कसं पाहतात? कारण कसं आहे की शेतकरी म्हणून तुम्ही रिप्रेझेंट करतात या चर्चेमध्ये, एक महिला शेतकरी तुम्ही आहात. एकूणच शेतकऱ्यांचं जे अर्थकारण असतं, शेतकऱ्यांची जी उपजीविका असते ती फार महत्त्वाची आहे आणि त्याला येणारा जो काही खर्च आहे त्या तुलनेमध्ये त्यानं घेतलेलं कर्ज आणि त्याची परतफेड याचं सगळं जे आर्थिक गणित बसवायला लागतं शेतकऱ्याला, त्यातून आता कर्जमाफीचा समजा निर्णय झालेला आहे आणि ती कर्जमाफी पाहिजे त्या प्रमाणामध्ये खरंच गरजू शेतकऱ्याला जर मिळालीच नाही तर मग काय करायचं? सुजाता घाट. कसं आहे माहितीये का, मुळात आपल्याला कर्ज म्हणजे आम्हाला घ्यायला लागतं ना, ते आम्ही वेळेत फेडण्याच्या उद्देशानंच घेतलेलं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये बुडवणं थकवणं हा अजिबात आपलं म्हणजे शेतकऱ्याचं इच्छा नसते. पण तरी पण कसं होतं की काही वेळेला नैसर्गिक आघात म्हणा किंवा मार्केटमधली परिस्थिती अशी असते की ते त्याला भरता येत नाही आणि आम्ही जर नाही भरलं ना तर आम्हाला बँक कुठल्याही प्रकारचं लोन आपल्याला नाही मिळत. आजच आपण जर तुम्ही पेपर उघडून बघितला तर आज आमची कोल्हापूर जिल्हा बँक जी आहे त्यांनी असं डिक्लेअर केलंय की थकीत भरल्याशिवाय तुम्हाला रिन्यू कर्ज नाही, नवीन कर्ज मिळत नाही आणि नवीन कर्ज घेतल्याशिवाय आमची कोणतीही हालचाल होत नाही. कुठपर्यंत आम्ही तग धरू शकतो सध्या की आम्ही रेग्युलर कस्टमर असल्यामुळे एखादा खत दुकानदार आम्हाला थोडंफार क्रेडिट देऊ शकतो, एखादा बियाण्याचं दुकानदार आम्हाला थोडं क्रेडिट देऊ शकतो, पण इतकं नाही की आम्ही सरळ हाताने ज्या गोष्टीला जितका खर्च करायला पाहिजे ना तो केला जात नाही आणि जर खर्च नाही केला तर उत्पन्नात परत तेवढीच काटछाट असते, म्हणजे उत्पन्न परत कमी येतं. म्हणजे आम्ही ज्या चक्रात अडकलोय ना त्यातून बाहेर काढण्यासाठी आम्हाला ज्या आता बूस्टरची गरज आहे तो त्याला जर तुम्ही वेळ लावला तर शेतकरी म्हणून आज पेरणी केल्यानंतर पाऊस पडलाय, मी आज घातीनं पेरणी करणं आणि घात केल्यानंतर पेरणी करणं ह्याच्या इन्कम मध्ये जर बघितलं ना तर निम्म्यानं फरक असतो. मग मला आज गरज असताना मला आज देणं गरजेचं आहे ना. आणि तुम्ही एवढा अध्यादेश काढता आणि एक जिल्हा मध्यवर्ती बँक जर असं सांगत असेल मग तुम्ही काढलेल्या अध्यादेशाला काय वेटेज आहे याच्यावर आम्ही अध्यादेश अजून काढलेलाच नाही सुजाता घाट, फक्त त्यांनी निर्णय घेतलाय, अजून अध्यादेश निघालेलाच नाहीये, हाच तर मुद्दा आहे. निर्णय घेतलाय ना, पण निर्णय उद्यापासून सर कालपासून मीडियावर असं अनाउन्समेंट आहे की उद्यापासून तुम्हाला नवीन कर्ज अल्पभूधारकांना दिलं जाईल, म्हणजे नवीन कर्ज देण्याचे आम्ही आदेश दिले, तमुक झालंय. पण इथं आज लगेच जर असं घोषणा होत असेल तर मी या गोष्टीला शेतकरी गोंधळून गेलाय. शेतकऱ्याला नेमकं कळत नाहीये की मी कर्ज आता कुठून तरी व्यवस्था करायची का आणि नाही करायची झाली तर होते का मला, हाही मुद्दा महत्वाचा आहे. सुजाता घाट तुमचा मुद्दा पोहोचला. खरं म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने बोलता आहात ते फार महत्वाचं आहे की शेतकरी जो गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे, शेतकरी जो संभ्रमावस्थेमध्ये आहे त्याला बूस्टर डोस देण्याची खरं म्हणजे गरज आहे आणि नेमकं तिथे कुठेतरी मला वाटतं की सरकार कमी पडतंय की काय. खरं म्हणजे याच्यावरती बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते गणेश हाके फोनवरून या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार होते, पण अजून तरी त्यांचा फोन लागत नाहीये. आपण त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करूया. खरं कारण कसं आहे की भाजपचा
प्रवक्ता याच्यामध्ये बोलणं फार महत्त्वाचं आहे. हेमलता पाटील मला सांगात की सरकारनं हे तर धोरण स्वीकारलंय कर्जमाफीचं, हे करत असताना सरकारच्या पातळीवरती वेगवेगळे सरकारचे मंत्री जे आहेत ते जे बोलत आहेत त्यात सुभाष देशमुख असं म्हणालेले आहेत की 2008 आणि 2009 मध्ये जी कर्जमाफी दिली गेलेली होती आणि त्यावेळेला जे निकष ठरवलेले होते त्या निकषांनुसार काही जे गरजू शेतकरी आहेत त्यांना मात्र अपात्र ठरवलं गेलं होतं आणि ज्यांना खरंच गरज नाही अशांना मात्र पात्र ठरवून ही कर्जमाफी मिळालेली होती. तसा गोंधळ होऊ नये याची काळजी आम्ही घेतोय म्हणून आम्हाला वेळ लागतोय. हेमलता पाटील सांगा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे मंत्री काय बोलतात याच्याकडे सध्या तरी आपण लक्ष देऊ नये, कारण गेल्या 4 ते 5 महिन्यापासून ह्या सगळ्या मंत्र्यांनी आणि भाजपच्या प्रवक्त्यांनी एक वातावरण गढूळ करून टाकलेलं आहे आणि कुठेतरी संभ्रमाची अवस्था निर्माण केलेली आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही कर्ज माफीची घोषणा केल्यानंतर तुम्ही जे म्हणता की जिल्हा बँका आता आजपासून कर्ज पुरवठा करणार किंवा नॅशनल बँका कर्ज पुरवठा करणार, पण ते जिल्हा बँकेची आजची परिस्थिती बघितली. काल नाशिक मधल्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही पैसे देऊ शकत नाही, आम्ही कर्ज पुरवठा करू शकत नाहीये कारण आमच्याकडे नोटबंदीनंतर जे अभूतपूर्व संकट आलेलं आहे. याच्यावरती सरकारने मार्ग काढणं गरजेचं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी बोलायचा आहे की काल सामच्या चर्चेमध्ये अर्थमंत्र्यांनी जे विधान केलं, खरं म्हणजे असं आहे की ज्ञानेशजी की असं स्वगत बोलण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं नसतं लोकांनी किंवा तुम्हाला सत्तेवरती बसवलेलं नसतं, की तुम्ही नियोजन करणं अपेक्षित असतं, तुम्ही लोकांना दिलासा देणं अपेक्षित असतं आणि म्हणून तुम्ही त्या पदावरती असतात. आपण बघितलं की समृद्धी मार्गाचा अट्टहास यांनी चालवला, त्याच्यामध्ये तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च करतात, तुम्ही जाहिरातीवरती कोट्यावधी रुपये खर्च करतात, तुम्ही एनपीए वरती उद्योगपतींच्या एवढे लाखो रुपये माफ केले आणि मला असं वाटतं की याचंच नियोजन करणं महत्वाचं आहे. याचं कुठेतरी नियोजन करायचं नाही. मग काँग्रेसच्या काळात एवढ्या लोकांना माफ केलं होतं, पश्चिम महाराष्ट्राने त्याचा फायदा घेतला, अशी बाष्कळ विधानं जर केली तर त्यातून शेतकऱ्यांना तर दिलासा मिळणारच नाहीये, पण आणखीन संभ्रमाचं वातावरण तयार होईल. आणि जो तुम्ही हा निर्णय घेतलाय हा केवळ राजकीय निर्णय होता, असंच याला ह्या निर्णयाला गालबोट लागेल. ठीक आहे, हेमलता पाटील तुमचा मुद्दा पोहोचला. सुजाता गट मला परत तुमच्याकडे यायचा आहे. अजून एक मुद्दा याच्यामध्ये जो आता चर्चेला खरं म्हणजे येऊ घातलेला आहे तो असा आहे की सरकारनं असं म्हटलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना कर्ज माफ करायचं आहे किंवा कर्जमाफीचा निर्णय ज्यांच्यासाठी आपण घेतला आहे त्यांना खरंच जर लाभ मिळवायचा असेल तर अशा शेतकऱ्यांनी एक प्रतिज्ञापत्र सरकारकडे जमा करायला लागणार आहे, ते लेखी द्यायला लागणार आहे की होय मी शेतकरीच आहे, माझ्या घरामधलं कुणीही सरकारी नोकरीमध्ये नाही, असं प्रतिज्ञापत्र शेतकऱ्यांकडनं लिहून घेणं हे कितपत योग्य तुम्हाला वाटतं सुजाता घाट? सर, मला आता असं वाटतं की त्यांच्या समोरचे जे प्रश्न आहेत ना ते पण काही प्रश्न रास्त आहेत. ह्याच्यामध्ये खरंच गरजू शेतकऱ्याला जर मदत करायची तुमची इच्छा असेल तर तुमच्या इच्छाशक्ती समोर प्रत्येक शेतकऱ्याची पण अशी इच्छा आहे की खरंच जो गरजू आहे ना त्यालाच तुम्ही कर्ज पुरवठा करावा किंवा त्याचंच कर्ज माफ करावं. आणि आम्हाला कुठल्या पद्धतीचं तुम्ही लिहून घेताय ते शेतकऱ्याला खूप महत्वाचं नाहीये. तुम्हाला काय लिहून घ्यायचं आहे ते तुम्ही लिहून घेऊ शकता, कारण आम्हाला खरंच भीक नको आहे. आम्हाला खरंच गरज जो आहे ना ते गरजवंताला तुम्ही फक्त आता मदतीचा हात द्या आणि लाईफ मध्ये त्याला परत अशी मदत घ्यायला लागणार नाही अशा पद्धतीनं शाश्वत स्वामीनाथन आयोगाचा तुम्ही फक्त आणि फक्त त्या गोष्टीचा विचार करा. ही तात्पुरती मलमपट्टी आहे आणि याच्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी आम्हाला जर उभं करायचं असेल तर स्वामीनाथन आयोग पाण्याची बचत कशी करता येईल म्हणजे वॉटर आपल्या ड्रीप इरिगेशनवर 90% सबसिडी आणि पाण्याचं पुनर्भरणसाठीची योजना आहे आता नामसारखी संस्था करते. बाकी आमिर खानच्या माध्यमातून काम केलं जात आहे. त्याच पद्धतीनं आपलं जलसंधारणासाठी काम आपलं ड्रीप साठी काम करा आणि स्वामीनाथन आयोगची शिफारस तुम्ही सगळ्या अंमलबजावणी करा. आम्हाला आमच्या उभ्या आयुष्यामध्ये आणि आपल्याला कर्ज शेतकऱ्याला परत माफ करावं लागणार नाही या दृष्टीनं तुमचे प्रयत्न पाहिजेत. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला आमच्याकडून खरंच जर मला प्रतिज्ञापत्र लिहून द्यायला मला बिलकुल काही वाटणार नाहीये, कारण का की आम्ही पण कटिबद्ध आहोत. आम्हाला पण आपली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कळते, देशाची अर्थव्यवस्था कळते आणि त्याच्यावर अनावश्यक बोज नको आहे. कारण आता आम्ही जरी फायदे घेत असलो तरी पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज याच्यावर परत आम्हाला काटछाट होणार या सगळ्या गोष्टींची आम्हाला पण माहिती आहे. त्याच्यामुळं मुळात खरं जो गरजू आहे त्याच्यापर्यंतच ही मदत पोहोचावी ही प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा आहे.
म्हणजे अगदी जो खरंच गरजू शेतकरी आहे त्याच्यापर्यंत ही मदत पोहोचली पाहिजे, ही सगळ्या शेतकऱ्यांची इच्छा आहे असं सुजाता गाठ म्हणतात. जय पाटील, मला सांगा की एकूणच आपण राज्याच्या आर्थिक स्थितीचा जर विचार केला तर फारशी स्थिती काही आपली चांगली नाही आहे राज्याची आपली फार काही आर्थिक स्थिती चांगली नाही. असं असताना हा निर्णय घेतला जातो आहे. असं असलं तरी सुद्धा त्याची प्रत्यक्षातली अंमलबजावणी, त्यातले आर्थिक निकष नेमके कसे असतील, कसे असले पाहिजेत, कुठेतरी मला असं वाटतं की आर्थिक धोरण राज्याचं आणि त्याचबरोबर कृषी आर्थिक धोरण, पाठीमागे सुद्धा एक चर्चा वारंवार चर्चेमध्ये आलेली पण होती, तो मुद्दा आलेला होता की राज्याचा स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प असला पाहिजे. मला असं वाटतं जय पाटील, तुम्ही जरा याच्यावरती फोकस करा की राज्याचा कृषी अर्थसंकल्प समजा आला तर त्यामध्ये हे सगळे मुद्दे क्लिअर होऊ शकतात का? नाही. कृषी अर्थसंकल्प आणि कर्जमाफीचे निकष यांचा गोंधळ करण्याचं काही कारण नाही. साधी गोष्ट आहे, तुम्ही नागरिकांच्याकडनं ज्या निकषावर कर वसूल करता त्याच्याबरोबर उलट औषधदानाच्या निकषाचा विचार करायचा झाला. कर्जमाफी ही एका अर्थानं त्या वर्षाची औषधदानाची रक्कम होते. ज्याची क्षमता जास्त असेल त्याला कमी मदत मिळावी, ज्याची क्षमता कमी असेल त्याला जास्त मदत मिळावी, हे अर्थशास्त्रामध्ये जगभर मान्य झालेलं तत्व आहे. आणि या दृष्टीनं शेतीच्या बाबतीत कर्जाच्या माफीचे निकष तयार करत असताना दोन निकष लक्षात घ्यावे लागतील. प्रामुख्यानं एक, त्या शेतकऱ्याची जमीन मालकी किती आहे, त्याचं धारणा क्षेत्र किती आहे, आणि दोन, त्याच्या घरातलं शेती प्लस शेती खेरीज दुसरं उत्पन्न किती आहे. या दोन गोष्टींचा एकत्रित विचार करून जर काय आपल्याला कंपोजिट इंडेक्स तयार करता आला, क्रायटेरिया तयार करता आला, तर त्या निकषावर कर्जमाफी करता येईल. अगदी जय पाटील, तुमचा मुद्दा पोहोचला, माझा वेळ संपलेला आहे. जय पाटील, तुमचा मुद्दा पोहोचला, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातलं धोरण आखत असताना या सगळ्या निकषांचा विचार प्रामुख्याने राज्य सरकारनं करण्याची खरं म्हणजे गरज आहे. खरं म्हणजे आजच्या चर्चेमध्ये गणेश हाके फोनवरून सहभागी होणार होते, पण शेवटपर्यंत त्यांचा फोन मात्र काही लागला नाही. गणेश हाके काही आपल्या हाकेला धावून आले नाहीत. त्यामुळे भाजपच्या वतीने सत्ताधारी पक्षाची जी काही भूमिका आहे ती आपल्यापर्यंत पोहोचली नाही. असं जरी असलं तरी मुद्दा मात्र रास्त होता. मुद्दा फार महत्त्वाचा होता की कर्जमाफीचा निर्णय तर सरकारने घेतलेला आहे, पण त्याची अंमलबजावणी कधी होणार, कशी होणार, अध्यादेश नेमका कसा निघणार, या संदर्भामध्ये मात्र कुठलीही स्पष्टता नाही. असोत, या संदर्भामध्ये आपण आणखीन पण सविस्तर चर्चा पुढच्या भागामध्ये, पुढच्या चर्चेमध्ये आपण करूयात. तूर्त आता इथेच थांबतो आहे. सगळ्या मान्यवरांचे आभार. मुद्द्याचं बोलामध्ये आता आपला निरोप घेतो आहे. थोड्या वेळात आपण लगेच भेटूयात आमच्या साम अपडेट या बुलेटिनमध्ये. तोपर्यंत नमस्कार.